होणार आहे की मैत्री 11 विरुद्ध
दरम्यान या सामन्याचा टॉस उडवला जातोय तो म्हणजे मैत्री 11 विरुद्ध फ्रेंड्स वॉरियर्स. ओंकार तिवरेकर आणि विरुद्ध असणारे ते तेजस कोरगावकर, ॲडव्होकेट तेजस कोरगावकर. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झालाय सांगायचं आहे. नाणेफेकीचा कौल स्वतः फ्रेंड्स वॉरियर्सचे संघनायक तेजस कोरगावकर यांच्या बाजूने. मैत्री 11 मध्ये असणारे ते ओंकार तिवरेकर, अमित डोंगरे, विराज गजने, गीतेश आर्यन तोस्कर, अनुज पाटील, रितेश पाटील, निषाद नाटेकर, सार्थक बणवे, सिद्धेश बणवे, सुदेश पाजवे. आणि फ्रेंड्स वॉरियर्स तेजस कोरगावकर, शिवा सातोपे, संदीप शिंदे, लाल्या शिंदे, सचिन भावकर, जयेश पानगले, बबली लाड, सर्वेश बणवे, निखिल बिर्दे, पिंटू गोलटकर, रगेश लाकडे. दोन्ही संघ सांगून झालेत मला. येतो व्यवस्थित. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. अजून आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. स्कोरबुक लिहायला कोणीतरी यायचंय. स्कोरबुक लिहायला थांबा, 2 मिनिट थांबायचंय. स्कोरबुक लिहिण्यासाठी कोणीतरी या प्लीज. स्कोरबुक लिहिण्यासाठी गौरव बणबे स्कोरबुक लिहायला या. स्कोर संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. एक ओव्हर पॉवर प्ले बरोबर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कल स्वतःच्या बाजूने घेत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करण्याची संधी दिली. ती म्हणजे फ्रेंड्स वॉरियर्स मैत्री 11 संघाला. तरी सलामीचं षटक घेऊन आले ते म्हणजे अनुज पाटील. या पंचवर्षीतील एक उगत सितारा म्हणून ज्याच्याकडे बघितला तोच अनुज पाटील. पावे कोंडपे गोलंदाज सुंदर चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. पावे चेंडू किती धाव मिळतात. चेंडू मागे धावतात ते म्हणजे अक्षय बणबे, तेथे असलेले क्षेत्ररक्षक. सुंदर चेंडू होता, सुंदर खेळून काढला होता. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाही आहेत. 2 धावांनी स्वतःचं खातं खोललंय ते म्हणजे तेजस कोरगावकर यांनी. स्वतःच्या खात्यात भर घातली ती 2 धावांनी, संघाच्या खात्यात भर घातली ती 2 धावांनी. अशा वेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होताना दिसतोय तो आपल्याला अनुज पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा 7 ते 8 पद घेऊन सज्ज आहे. मारा करणार आहे तो म्हणजे त्याचे सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दरम्यान पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होतोय. परिणामी 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4. पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन यायचं स्वतः अनुज. सामना करणार ते ॲडव्होकेट तेजस कोरगावकर. या संघाचे संघनायक स्वतः सलामीला आले. नॉनस्ट्राईकला एंडला दिसतोय तो सचिन भावकर. पुन्हा एकदा गोलंदाजी सुंदर चेंडू होता. सुंदर हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू खाली सिद्धेश दिसतोय. चेंडूच्या मागे धावतोय परंतु चेंडू काही हातामध्ये येत नाहीये. अशा वेळी पुन्हा एकदा 2 धावा घेतात. सलगच्या 3 चेंडूवर 2-2 धावा घेतात. अशा प्रकारे 6 धावा झाल्यात त्या फ्रेंड्स वॉरियर संघाच्या. सुंदर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनुज. मात्र त्याला क्षेत्ररक्षकांची काही साथ मिळत नाही आहे. थोडीशी साथ दिली तर नक्कीच या धावांवर अंकुश लागू शकतात. ते सुंदर चेंडू होता. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पाहूया हा झेल होतो का. आणि सुंदर असा झेल टिपलाय तेथे असलेले क्षेत्ररक्षक आर्यन तोस्कर याने. दरम्यान बसलेला हा पहिला धक्का. तेजस कोरगावकर तमूत परत आहेत. स्वतः कर्णधार तमूत परत आहेत. पाहूया त्यांची जागा कोण जातं ते.
हॅलो. आता जातात ते आमचे संघाचे आधारस्तंभ आणि शिवा सातोपे यांनी एक काळ गाजवला होता, परंतु थोडंसं पडझडीनंतर थोडंसं खेळाकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु खेळावर त्यांचं अतूट तेवढं प्रेम आहे की त्यांनी आमचा विशेष स्पोर्ट्स जो संघ आहे त्याला वारंवार सपोर्ट केला आहे. आमचं एक स्पॉन्सर म्हणणं चुकीचं ठरेल. एक आमचा मित्रच आमचाच एक भाग होऊन गेले ते शिवा सातोपे आता काही काळानंतर पुन्हा एकदा मैदानात दिसतात. त्यांच्यासमोर असणारा तो एक सितारा त्याला दाखवून देण्याची गरज आहे की मी काय होतो. वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही हे दाखवून देण्याची गरज आहे. सुंदर चेंडू होता, सुंदर हाताला खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. एका धावेने आपलं खातं खोललं ते म्हणजे शिवा याने. अशा वेळी आता स्ट्राईकवर असणार आहे तो बैठक शॉट खेळण्यात माहेर असणारा सचिन बावकर. थोडंसं पोट वाढलंय परंतु इथे बैठक शॉट खेळता येतो की नाही तो पाहूया त्याला. अशा वेळी पुन्हा एकदा सचिन सुंदर चेंडू होता, फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही परंतु पायाने मात्र चेंडू नक्कीच मारला आहे. अशा वेळी एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. मित्रांनो, जीवनात एकदाच नाही तर 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, पण एकदाच असे जिंका की समोरच्याने तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडून घडेल तो म्हणजे एक नवीन इतिहास. अशा वेळी पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8. बाद झालेले खेळाडू स्वतः कर्णधार तेजस कोरगावकर. अशा वेळी वैयक्तिक कोट्यात निषाद. वैयक्तिक कोट्यात पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आले तो स्वतः निषाद. निषाद याने जी आधीची मॅच झाली होती, जी एलिमिनेटर जी मॅच झाली होती त्यामध्ये सुंदर असा षटकार हाणला होता. तोच आता निषाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दिसतोय. समोर आहे तो सचिन बावकर. सुंदर चेंडू होता, जोरदार हिट लावायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन केला चेंडू. आणि पाठी असलेले क्षेत्ररक्षक विराज गजने यांनी कोणतीच चूक न करता अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. विराज म्हणत असेल की मला बॅटिंग मिळाली असती तर बरं झालं असतं, पण आता ते फिल्डिंग करताना दिसत आहे. सुंदर चेंडू होता, पुढे येऊन मारायचा होता परंतु ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून वाईट घोषित केला जातोय. एका अतिरिक्त धावेची भर पडते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. 1 गडी बाद 9. अशा वेळी पुन्हा एकदा निषाद नाटेकर सामना करणारे तो सचिन बावकर. सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते ते स्वतः कर्णधार ओंकार तिवरेकर, परंतु गचा क्षेत्ररक्षण त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. ज्या ठिकाणी कदाचित 1 गडी बाद होऊ शकला असता किंवा एखादीच धाव गेली असती अशा ठिकाणी 2 धावा देऊन बसतात ते म्हणजे कर्णधार स्वतः. अशा वेळी पुन्हा एकदा निषाद. सुंदर चेंडू होता, जोरदार हिट केलेला चेंडू. पाहूया चेंडू किती धावा मिळतात. 1 धाव तर नक्कीच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का तर पाहूया आणि दुसरी धाव देखील पूर्ण. सुंदर रनी बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. ते दोन्ही फलंदाजी 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 13. संघाची धावसंख्या होते 13. अशा वेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निषाद. एक 7 ते 8 बालाचं मरण घेऊन सज्ज आहे. मारा करणं सचिन याच्यासाठी, परंतु वाईट जाईल असा चेंडू त्यांना वाटलं होतं परंतु चेंडू सोडला होता. परंतु स्टंपच्या यष्ट्यांच्या वरून गेलेला चेंडू पंचांनी वाईट वर काय दिले नाही. दरम्यान निर्धाव चेंडू. परिणामी 1 धाव मात्र नक्कीच मिळते 22 स्वरूपात. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 14. सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो निषाद. आणि हा सामना 4 षटकांचा राहील अशी याची दोन्ही संघांच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतो स्वतः निषाद नाटेकर. समोर आहे तो शिवा. सुंदर चेंडू होता, लेग साईड खेळून काढलाय. पाहूया की चेंडूवर किती धाव मिळतात. 1 धाव तर नक्की. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का ते पाहूया, पण तो कोणताच प्रयत्न नाही. दरम्यान एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 15. मित्रांनो, हॅलो. आता स्वतः आलेत गोलंदाजी मार्कवर ते म्हणजे विराज गजने. यांच्याकडे टॅलेंट तर खूप आहेत परंतु दाखवण्याची संधी मात्र त्यांना मिळत नाही आहे. तेच टॅलेंट दाखवण्यासाठी आता इथे या संघातून उतरले ते म्हणजे विराज गजने. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे मात करायची की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. दरम्यान पहिला चेंडू सुंदर प्रकारे फेकलाय. या चेंडूवर 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत. एका धावेने स्वतःच्या धावसंख्येत भर घातली ती म्हणजे शिवा याने. एक
एकेरी दुहेरी धावीने संघाच्या खात्यात भर घालतायत. अशा वेळी सुंदर चेंडू होता, एक फासुल्या प्रकारचा चेंडू फेकला होता आणि चेंडू आता पुन्हा एकदा निर्धाव परंतु बाह्य स्वरूपात वारंवार यष्टांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. त्याचा परिणाम म्हणजे जे चेंडू निर्धाव जात आहेत त्या चेंडूवर धावा बघायला मिळत आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा थोडंसं कुठेतरी आक्रमक होण्याची गरज आहे, कारण का तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर थोडेसे चेंडू आपल्याला खेळायला मिळणार आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दिसतोय तो आपल्याला विराज. सुंदर चेंडू होता, बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का तो पाहूया. आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 19. संघाची धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतो विराज गजने. समोर येतो शिवास सातोपे, एक नावाजलेलं असं व्यक्तिमत्व शिवास सातोपे. सुंदर चेंडू होता, जोरदार हिट केला चेंडू, चेंडू एक गडी बाद 22 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दिसतो तो आपल्याला विराज गजने. समोर आहे तो शिवायला जोरदार हिट लावायचे वारंवार तसा प्रयत्न देखील करतात, परंतु कुठेतरी चुकतात. पुन्हा एकदा जोरदार हिट लावायची होती, परंतु पुन्हा एकदा बॅटची गडा घेऊन गेला चेंडूवर एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे त्याचे कर्णधारांकडून. पंचवीस. संघाची धावसंख्या आहे ती 25. अशा वेळी पुन्हा एकदा शिवास सातोपे स्वतः रिटायर्ड, कारण खूप काळ आपण खेळत नसतो, थोडंसं दमायला होतं आणि खरोखरच कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. आणि असा योग्य असा निर्णय त्यांनी घेतला आणि ते तंबूत परत आहेत. उगाचच खेळणं हे शरीराला देखील हानिकारक असू शकतं, कारण आपल्याला सवय नसते, कुठेतरी त्रास होऊ शकतो. सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढायचे. आता स्वतः नवीन फलंदाज आले ते म्हणजे जयेश पानगले. दुसरी धाव घेतात की ते पाहूया, थांबवलेलं आणि दुसरी धाव घ्यायचा नादात धावचित केले ते म्हणजे संदीप शिंदे यांना. आता जातात ते म्हणजे कमलाकर शिंदे. दुसरी धाव घेण्याच्या नादात तंबूत परत आहेत. सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला, ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढला. चेंडूवर क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा. अशा वेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दिसतो आपल्याला अक्षय.
पुढे येऊन जोरदार हिट लावायची होती, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही. चेंडूवरती निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून दिसतोय तो आपल्याला अक्षय. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, थेट खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात गुरुची विद्या गुरुला म्हणतात ते इथे आपल्याला बघायला मिळतंय. ज्या प्रकारे त्यांनी संदीप शिंदे यांना धावबाद केलं, त्याच प्रकारे त्यांनी कमलाकर शिंदे त्यांना धावबाद केलंय. शेवटी गुरुची विद्या गुरुला, हे समीकरण इथे लागू होतंय. अशा वेळी सुंदर चेंडू होता, जोरदार हिट लावला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आहे, पाहिजे झेल होतो का, परंतु झेल काही होत नाहीयेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. दरम्यान दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये 30 धावा जमवल्यात आणि 31 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं आहे, ते म्हणजे मैत्री 11 या संघासमोर. पाहूया कोणत्या प्रकारे हे उद्दिष्ट पार करते मैत्री 11 संघाचे हे खेळाडू. थँक्यू डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. एकतीस धावांचा विजयी पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरताना मैत्री 11 संघाचे 2 फलंदाज विराज आणि अमित डोंगरे. हॅलो, सामना सुरू होतोय. 31 धावांचा विजयी पाठलाग करायचा या ठिकाणी. पाहूया पहिलं षटक कोण घेऊन येतं फ्रेंड्स 11 संघाकडून. विराज गजने आणि अमित डोंगरे. स्ट्राईकला आहे विराज, तर नॉन स्ट्राईकला आहे अमित डोंगरे. जयेश पानगले वैयक्तिक कोर्टातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर. मैत्री प्रीमियर लीगचा आपण या ठिकाणी थरार पाहतोय. एक्झिबिशन मॅच या ठिकाणी सुरू आहे. जयेश पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे विराज. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फुलटा चेंडू सुरेखपणे टाळलाय ऑफसेटच्या दिशेने. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने स्वतःचं खातं उघडलंय.
विराज याने 31 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असलेल्या खेळाडूकडून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पुढचा चेंडू जयेश पानगले याचा, समोर आहे विराज. सुरेख चेंडू होता, मात्र या ठिकाणी चेंडू नोची खूण होते. पंच तुषार मादिये यांच्याकडून. अवांतर धावसंख्येत एका धावेने भर पडते. संघाची धावसंख्या होते 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर जयेश पानगले. या ठिकाणी फ्री हिट राहील या चेंडूवरती. पुढचा चेंडू समोर आहे जयेश, गोलंदाजी करतोय विराजसाठी. सुरेख चेंडू, जातोय चेंडू सीमारेषेच्या पार, होतोय चेंडू फरार. मिळतात 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 7. थँक्यू डीजे. धावा झाल्या 7. एक खणखणीत चौकार विराजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू जयेश पानगलेचा, स्लो रन पद्धतीचा चेंडू, लेग कटर केलेला चेंडू. जयेश पानगले याने निर्धाव गेलाय चेंडू. चांगला कमबॅक आपल्याला या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 7 धावा. विराज पुन्हा एकदा सुरेख फटका आणि विराजच्या बॅट मधून येतोय, जातोय चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. धावा झाल्या 13. उत्तुंग फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला विराजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तयार होतोय विराज, समोर जयेश पानगले. थोडस मागडं षटक ठरतंय जयेश. सुरेख चेंडू, सुरेख फटका खेळलाय पॉइंटच्या दिशेने, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका धावेपासून मात्र दोन्ही फलंदाजांना रोखू शकत नाहीत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झाले 14. आता प्रथम स्ट्राईकला येतात अमित डोंगरे. जयेश पानगले थोडस लांबलेलं जयेश पानगले यांचं हे षटक महागडं षटक ठरतंय. 14 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत त्यांनी या षटकामध्ये. पुढचा चेंडू त्यांचा, समोर अमित डोंगरे याच्यासाठी. सुरेख चेंडू होता, सुरेख फटका खेळलाय लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात. कमलाकर शिंदे चेंडू मागे येत आहेत, थोडासा गचा थ्रो होतोय, मात्र चांगलं बॅकअप आपल्याला या ठिकाणी सचिन भावकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावांपासून मात्र काही रोखू शकत नाहीत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 16, बिनबाद 16. 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 16. थँक्यू डीजे. दुसरं षटक घेऊन येतात संदीप शिंदे, समोर विराज. संदीप पहिला चेंडू विरासाठी. सुरेख चेंडू आता हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. स्ट्राईकला आणलं गेलंय अमित डोंगरे याला आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. विजयासाठी 31 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 17. सुरेख सलामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पुढचा चेंडू संदीप शिंदे यांचा, लेगस्टिकच्या बाहेरून गेला चेंडू. पंचांकडून वाईटची खूण होते. अवांतर धावसंख्येत एका धावेने भर पडते. संघाची धावसंख्या झाली 18. आता मात्र विजयासाठी उर्वरित 13 धावांची आवश्यकता आहे. असे संदीप. सुरेख चेंडू, सुरेख फटका खेळलाय. पाहूया चेंडू होतोय का फरार, जातोय चेंडू सीमा पार, षटकार. अमित डोंगरेच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. धावा झाल्या 24. पुन्हा एकदा संदीप शिंदे, समोर अमित. स्वैर मारा पाहायला मिळतोय संदीप शिंदे यांच्याकडून.
वाईट चेंडू पंचांकडून खून होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. पाहूया एम एस धोनी स्टाईलने या ठिकाणी षटकार मारून अमित डोंगरे हा सामना संपवतात का. जर का षटकार मारला तर खुश खबर आहे अमित डोंगरे यांच्यासाठी. सुदेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अमित पुढचा चेंडू संदीप यांचा. सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू अमित यांना काही समजला नाही. चेंडू बॅटवर जाऊन आदळलाय. पायरवरती जाऊन आदळलाय. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय या ठिकाणी संदीप. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणता येईल. लेग स्टिकच्या बाहेरून गेला चेंडू पंचांकडून वाईट चिकवण होते. अवांतर धावसंख्येत एका धावेने भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. 26 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू टाकून झालेत अजूनपर्यंतची या षटकातील. संदीप सुरेख चेंडू. आता मात्र क्लीन बोल केलंय संदीप याने. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्क झाला आणि ट्रिपला उद्ध्वस्त होऊन माघारी धाडलाय ते अमित डोंगरे याला. नवीन फलंदाज दाखवलं होतं या ठिकाणी मैदानामध्ये. इनॅट 1 डाऊन वरती ओमकार तिवरेकर. जर ओमकार तिवरेकरने षटकार मारला तर सुदेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया प्रथमेशने जर ओमकारने षटकार मारला तर चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने एका धावे करता. एका धावेने संघाची धावसंख्या होते 27 धावा. आता स्ट्राईकला येतोय विराज. पाहूया विराज षटकार मारून या ठिकाणी सामन्याची सांगता करतो का. एका षटकारानिशी आणि एका चौकारानिशी खेळतोय तो या ठिकाणी या एक्झिबिशनच्या सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशा वेळी संदीप यांचा चेंडू सुरेख चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. जर का ओमकार तिवरेकर याने षटकार मारला तर प्रथमेश तिवरेकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतंय. शिवा सातोपे वैयक्तिक कोर्टातील पहिलं षटक घेऊन समोर ओमकार. सुरेख चेंडू होता आणि या ठिकाणी ओमकारची खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. अनुजने जर का षटकार मारला तर अक्षय पानगले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रथमेश तिवरेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतंय. पाहूया अनुज षटकार मारून या ठिकाणी सामन्याची सांगता करतो का. शिवा सातोपे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. दीपक शिंदे यांच्याकडून जर का चौकार किंवा षटकार मारला तर निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होते 29 धावा. आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. विराज षटकार मारून सामना संपवतो का. पाहूया विराज. सुरेख चेंडू खेळलाय. पाहूया किती धावा मिळतात.
आणि चेंडू होतोय फरार सीमा पार चौकार आणि हा सामना जिंकला जातोय फ्रेंड्स मैत्री संघाकडून. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे विराज गज